संत पॉलचं परिवर्तन झाल्यानंतर तो बऱ्याच ठिकाणी परमेश्वराची सुवार्ता पसरवीत फिरला. करिंथ ह्या ठिकाणाहून तो पुढे वरच्या प्रांतात जाऊन इफिस ह्या ठिकाणी पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याला कित्येक शिष्य आढळले आणि त्याला वाटलं की हे सर्व आता ख्रिस्ती झालेले आहेत, त्यामुळे त्यांना नक्कीच पवित्र आत्म्याविषयीची माहिती असेल. परंतु दुर्दैवाने जेव्हा त्याने विचारलं की तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय, त्यांनी त्याला म्हटले पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटतं आणि तो मग विचारतो, मग तुम्ही बाप्तिस्मा कसला घेतला? तेव्हा ते म्हणत आहेत योहानाचा बाप्तिस्मा. तेव्हा संत पौलाने व्यवस्थितपणे त्यांना स्पष्ट करून सांगितलं की संत योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे आणि तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की योहानाचा बाप्तिस्मा ही नुसती पूर्वतयारी होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा ही परिपूर्ती होती. तेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. संत पौलने त्यांच्यावरती हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. हा संपूर्ण वृत्तांत आपल्याला एक महत्त्वाच्या विषयावरती चिंतन करण्यास पाचारण करत आहे की बरेच लोक अजूनही पश्चातापाच्या बाप्तिस्म्याच्या मध्ये अडकलेले आहेत. योहान सांगत आहे की पश्चातापास योग्य अशी फळं द्या. पापाच्या अंधारामध्ये खितपत पडलेले लोक अजूनही पश्चातापाच्या बाप्तिस्म्याप्रमाणे जणू काही जीवन जगत आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने घेतला जाणारा जो बाप्तिस्मा आहे त्याच्यामध्ये एकूण 4 गोष्टी दडलेल्या असतात. इंग्रजीमध्ये त्यासाठी वर्ड, वर्शिप, फेलोशिप आणि सर्व्हिस अशा प्रकारचे 4 शब्द वापरले जातात. वर्ड म्हटल्यानंतर बाप्तिस्मा जर ज्या व्यक्तीने पवित्र आत्म्याठायी घेतलेला आहे त्या व्यक्तीला परमेश्वराच्या शब्दाची प्रचंड उत्कंठा आणि ओढ लागत असते. परमेश्वराचा शब्द अधाशासारखा माणूस वाचत सुटत असतो. बायबल वाचन हा त्या व्यक्तीच्या जीवनाचा भाग बनत असतो. इतकंच नाही, त्या बायबलवरती चिंतन करायचं, त्या बायबलमधली वचनं तोंडपाठ करायची, ती वचनं सर्वांना सांगत सुटायचं, अशा प्रकारचा एक मोठा बदल त्या माणसामध्ये घडून येत असतो. वर्शिप म्हटल्यानंतर वैयक्तिक आणि सामुदायिक प्रार्थना की वैयक्तिक प्रार्थनेमध्ये 1 ते 1.5, 2, 2.5 तासापर्यंत व्यक्ती वेळ घालवू शकतात. तरी देखील त्यांना अजूनही प्रार्थना करावीशीच वाटते. सामुदायिक प्रार्थनेमध्ये देखील दिवसभर किंवा रात्रभर प्रार्थना करणारी मंडळी आपण पाहत असतो. म्हणजे वर्शिप ह्या भागामध्ये कुठेतरी परमेश्वराशी एकरूप होण्याची इच्छा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली असते. फेलोशिप म्हटल्यानंतर जे लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहेत अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला वेळ घालवावासा वाटतो. सतत तशा प्रकारचा सहवास आवडत असतो. देवाधर्मावरती सतत चिंतन आणि चर्चा, विचारविनिमय करावंसं वाटतो. अशा प्रकारचे लोक बऱ्याच वेळेला 2-2, 3-3, 4-4 किंवा 5 दिवसाच्या रिट्रीटसाठी सुद्धा तयार असतात आणि ती रिट्रीट संपूच नये असं त्यांना वाटत असतं. कारण ही आध्यात्मिक अशी फेलोशिप असते, सहभागिता असते आणि ह्या सगळ्यांचं फळ आहे सर्व्हिस. खऱ्या अर्थाने जी व्यक्ती पवित्र आत्म्याठायी जीवन जगायला सुरुवात करत असते ती आपल्या घरामध्ये 4 भिंतीच्या आड अडकून पडू शकत नाही. गोरगरिबांच्या गरजांची त्या व्यक्तीला जाणीव असते आणि त्यांच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रचंड अशी कणाव निर्माण होत असते, करुणा निर्माण होत असते. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. ह्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्म्याचा नोवेना करत आहोत. पहिल्या दिवशी आपण प्रीती ह्या विषयावरती चिंतन केलं. दुसऱ्या दिवशी आपण आनंद ह्या विषयावरती चिंतन केलं. काल स्वर्गारोहणाचा दिवस होता म्हणून आपण शांती ह्या विषयावरती विशेष चिंतन केलेलं नाही. परंतु आज आपण शांती आणि सहनशीलता ही 2 पवित्र आत्म्याची फळं आपल्याला मिळावीत,
म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, म्हणजे सहनशील राहा, मी जगाला जिंकलेला आहे. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या ठाई असलेली ती शांती आमचं अंतःकरण भरून जाऊ. आमच्या अंतःकरणामध्ये सदैव ती शांती असो. आणि जेव्हा आम्हाला श्रद्धेसाठी छळ सहन करावं लागेल तेव्हा आम्हाला सहनशीलतेचं पवित्र आत्म्याचं फळ प्रदान कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या नावाने स्वर्गीय पित्याकडे करतो. आमेन. हे पवित्र आत्म्ये आम्हाला शांतीचं आणि सहनशीलतेचं फळ बहाल कर.